बच्चू कडू यांचा अन्नत्याग उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। त्यांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे, त्यामुळे प्रहार संघटना खूप आक्रमक झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन होतंय आणि आज अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग प्रहारच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम करून रास्ता रोको केलेला आहे। सकाळची वेळ आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक या ठिकाणी होते, परंतु आता 15 ते 20 मिनिटं झाले संपूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे। हजारोंच्या संख्येने वाहन या ठिकाणी थांबलेले आहे आणि या ठिकाणी टायर जाळून त्यांनी रास्ता रोको सुरू केलेला आहे। या दृश्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। आता एक ॲम्ब्युलन्स आली आहे, ॲम्ब्युलन्सला सुद्धा त्यांना दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आलेलं, कारण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे। आपल्यासोबत काही प्रहारचे कार्यकर्ते, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, 20-25 मिनिटं झाले रास्ता रोको सुरू? अरे आम्ही 25 मिनिटं नाही 25 दिवस आता हवे रोखून ठरू। जर बच्चू भाऊजी ते 5 दिवसापासून उपोषणाला बसले आहे, अजून जर त्याची दखल घेतली नाही, या निगरग्रस्त प्रशासनाला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्याला, तिच्या पालकमंत्र्याला कोणाला वेळ नाही। 5 दिवसापासून तिथं माणूस मरत आहे शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन। यायला शेतकऱ्याचं काही देणं घेणं नाही, यायला फक्त मताचं देणं घेणं आहे। ज्या तुम्ही आश्वासनं दिले होते खोटारडे हो, तुमच्यावळे बिनलाज आणि निर्लज्ज लोक कोणी नसन, तुम्ही वेशापेक्षाही वेशा निर्लज्ज लोक आहे। काय सांगाल तुम्ही, अजूनही वाहतूक कोंडी ठेवलेली आहे? 5 दिवसापासून शेतकऱ्याचे नेते उपोषणाला बसलेले आहे। बावनकुळे बीजेपीचं सरकार आहे, बावनकुळे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, परंतु आजपर्यंत कोणताच प्रतिनिधी किंवा बावनकुळे आला नाही। शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणता, शेतकऱ्याला आपण कबूल केलं होतं, शेतकऱ्याचा सातबारे कोणा करायचा? शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी बच्चूभाऊ उपोषणाला बसले आहे आणि आम्ही आज जर सरकारने दखल घेतली नाही तर उद्या पूर्ण महाराष्ट्रभर देशभर रास्ता रोको, आत्मदहन, जेल भरो, ज्या पद्धतीने त्या पद्धतीनं आम्ही सर्व शेतकरी कार्यकर्ते आंदोलन करण्यास तयार आहे। वाहतूक कोंडी खूप झालेली आहे, लोकांना त्रास होतोय ना याचा? आम्ही लोकांना त्रास झाला पाहिजे अशा प्रकारची आमची कुठलीच भूमिका नाही, पण ह्या निगरगट्ट शासनाला कुठल्या तरी अशा पद्धतीनं आम्हाला निषेध करून दाखवायचा आहे की 5 दिवस झाले भाऊ उपोषणाला बसले, पालकमंत्री आहे, प्रशासन आहे, कुठलं कोणीच अजून कामाला लागलं नाही, कुठली आंदोलनाची दखल घेतल्यात आली नाही। आमचा पोशिंदा तिथं जर बसला असेल तर आम्ही जिवंत राहून काय करायचं? म्हणून आम्ही या शासनाला याच्यापेक्षा अजून उग्र स्वरूपात आम्ही आंदोलन करू, कसं करू, कुठं करू, काहीही होऊ शकते, जेल भरो होऊ शकते, जलसमाधी होऊ शकते, आत्मदहन सुद्धा होऊ शकते। बच्चू भाऊंच्या मागण्या मान्य नाही झाल्या किंवा उपोषणापर्यंत अजूनपर्यंत सरकार पोहोचलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा उग्र स्वरूपात आंदोलन करू। आपण बघू शकतो की प्रहारचे कार्यकर्ते खूप आक्रमक झाले आणि या दृश्यामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूकची कोंडी झालेली आहे। अनेक प्रवासी आणि जे 4चाकी वाहन चालक आहेत त्या ठिकाणी थांबलेले, एसटी बस असो, ट्रक असो, ट्रॅव्हल्स असो, 4चाकी वाहन, दुचाकी, हे सगळे थांबलेले आणि हे नांदगाव पेठच्या जवळपास अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गाचा हा स्पॉट आहे। परंतु वाहतूक कोंडी जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात झाली। टायर जाळून या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात सरकार विरुद्ध घोषणाबाजी करताय आणि मागणी एक आहे, जे बच्चू कडू यांनी जो 5 दिवसापासून उपोषण केले त्याची तात्काळ दखल घ्यावी आणि जी मागणी सरकारनं वचननाम्यामध्ये दिली त्याची पूर्तता करावी, अशी मागणी या प्रहारच्या कार्यकर्त्यांची आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।